नमस्कार मित्रांनो, आकाश रिअल वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण मागील व्हिडिओमध्ये शिकलो होतो की राग आल्यावर तेलुगूमध्ये कसं बोलायचं। तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया की जेवताना तेलुगूमध्ये कसं बोलायचं किंवा जेवण करताना तेलुगूमध्ये कसं बोलायचं। मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये याला तेलुगूमध्ये म्हणतात मुन्नुपटी व्हिडिओलो मनमू नेर्चुकुन्नामू, म्हणजे आपण शिकलो होतो कोपंगा उन्नपडू तेलुगुलो ఎలా మాట్లాడాలో, म्हणजे राग आल्यावर कसं बोलायचं। तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया। ఈ రోజు వీడియోలో మనము నేర్చుకుందాం भोजन చేసేటప్పుడు ఎలా మాట్లాడాలో, म्हणजे आपण आज शिकूया की जेवण करताना तेलुगूमध्ये कसं बोलायचं। तर मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि आपल्या मराठी भाषेमधून तेलुगू भाषा बोलायला आणि समजायला शिका। याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो, मी मराठी భాష నుండి తెలుగు భాష మాట్లాడడానికి మరియు అర్థం చేసుకోవడానికి వీడియో చూడండి। म्हणजे आपल्या मराठी भाषेमधून तेलुगू भाषा बोलण्यासाठी आणि समजण्यासाठी व्हिडिओ बघा। तर चला मित्रांनो, शिकूया की जेवण करताना तेलुगूमध्ये कसं बोलायचं। जेवायला वाढ मैलान। तर मित्रांनो, पहिला आहे आपल्याला भूक लागल्यावर आपण तेलुगूमध्ये म्हणणार की भोजनम इवंडी, म्हणजे जेवण द्या। याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो भोजनम इवंडी, म्हणजे जेवण द्या। आणि मित्रांनो, जर तुम्हाला म्हणायचं आहे की जेवण करा, जेवण करायला तेलुगूमध्ये म्हणतात भोजनम तिनंडी, भोजनम तिनंडी। मित्रांनो, भोजनम म्हणजे जेवण आणि तिनंडी म्हणजे करा किंवा खा। भोजनम तिनंडी म्हणजे जेवण करा। नंतरचा आहे मित्रांनो, जर तुम्हाला थोडा भात पाहिजे असणार तर त्याला म्हणतात कोंचम अन्नम इवंडी। मित्रांनो, कोंचम म्हणजे थोडासा आणि अन्नम म्हणजे भात आणि इवंडी म्हणजे द्या। याला तेलुगूमध्ये पूर्ण वाक्यात म्हणतात मित्रांनो कोंचम अन्नम इवंडी, म्हणजे थोडासा भात द्या। याला तेलुगूमध्ये म्हणतात कोंचम अन्नम इवंडी। पटकन जेवायला वाढ, तुकडा मोडतो पटकन वाढ। तर मित्रांनो, तुमच्या समोर जर कोणी जेवण करण्यासाठी बसलाय तर तुम्ही त्याला म्हणणार की पुन्हा काही पाहिजे का, पुन्हा पाहिजे का। याला तेलुगूमध्ये म्हणतात मल्ली कावाला, मल्ली कावाला म्हणजे पुन्हा पाहिजे का। आणि जर त्याला जर काही पाहिजे असणार तर तो काय म्हणणार, जर समजा त्याला पाणी पाहिजे असणार तर तो म्हणणार नाकू मंचिनीर कावाली, नाकू मंचिनीर कावाली। मित्रांनो, नाकू म्हणजे मला, मंचिनीर किंवा मंची नीलू म्हणजे पाणी आणि कावाली म्हणजे पाहिजे, कावाली म्हणजे पाहिजे। किंवा मित्रांनो, समोरचा व्यक्ती असं सुद्धा म्हणू शकते की नाकू नीलू इवंडी किंवा मंचिनीर इवंडी। मित्रांनो, नीलू म्हणजे पाणी आणि मंचिनीर म्हणजे सुद्धा चांगलं पाणी। तर समोरचा व्यक्ती म्हणणार मित्रांनो की नाकू मंचिनीर इवंडी, म्हणजे मला चांगलं पाणी द्या। याला तेलुगूमध्ये म्हणतात नाकू मंचिनीर इवंडी। मित्रांनो, नाकू म्हणजे मला, मंचिनीर म्हणजे चांगलं पाणी आणि इवंडी म्हणजे द्या, म्हणजे मला पाणी द्या। नाकू मंचिनीर इवंडी किंवा नाकू नीलू इवंडी। आणि जर मित्रांनो समोरचा व्यक्ती म्हणत आहे की मला पाणी पाहिजे, पाहिजे याला तेलुगूमध्ये म्हणतात नाकू नीलू कावाली, नाकू नीलू कावाली किंवा मंचिनीर कावाली। मित्रांनो, तुम्ही समोरच्या व्यक्तीला म्हणणार की तुम्हाला खायला काय आवडते, तुम्हाला खायला काय आवडते। याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो మీరు తినడానికి ఏమి ఇష్టపడతారు, మీరు తినడానికి ఏమి ఇష్టపడతారు। मित्रांनो, మీరు म्हणजे तुम्हाला किंवा मिकू म्हणजे तुम्हाला, एमी म्हणजे काय, तिनडानिकी म्हणजे खायला आणि आवडते याला तेलुगूमध्ये म्हणतात इष्टपडतारू। याला पूर्ण वाक्यात म्हणतात मित्रांनो तुम्हाला खायला काय आवडते। याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो మీరు తినడానికి ఏమి ఇష్టపడతారు, మీరు తినడానికి ఏమి ఇష్టపడతారు। మీరు म्हणजे तुम्हाला, తినడానికి म्हणजे खायला, एमी म्हणजे काय आणि इष्टपडतारू म्हणजे आवडते। याला पूर्ण वाक्यात म्हणतात मित्रांनो మీరు తినడానికి ఏమి ఇష్టపడతారు, म्हणजे तुम्हाला खायला काय आवडते। तर मित्रांनो, समोरच्या व्यक्तीला जर आंबे खायला जर खूप आवडत असणार तर तो म्हणणार की मला आंबे खायला खूप आवडतात, मला आंबे खायला खूप आवडतात। मित्रांनो, मला म्हणजे नाकू, आंबे म्हणजे मामिड पंडलू, खायला म्हणजे तिनडम अंटे, खूप म्हणजे छाला आणि आवडतात म्हणजे इष्टम। याला पूर्ण वाक्यात म्हणतात मित्रांनो नाकू मामिड पंडलू तिनडम अंटे छाला इष्टम, म्हणजे मला आंबे खायला खूप आवडतात। याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो नाकू मामिड पंडलू तिंडम अंटे छाला इष्टम, म्हणजे मला आंबे खायला खूप आवडतात। तर मित्रांनो, तुम्हाला समोरचा व्यक्ती म्हणणार मग तुम्हाला सुद्धा आवडतात काय, तुम्हाला सुद्धा आवडतात काय किंवा तुम्हाला पण आवडतात काय। याला तेलुगूमध्ये म्हणतात मेकू कुडा इष्टमा। मित्रांनो, मेकू म्हणजे तुम्हाला, कुडा म्हणजे पण आणि इष्टमा म्हणजे आवडतात काय। मेकू कुडा इष्टमा, तुम्हाला पण आवडतात काय, मेकू कुडा इष्टमा म्हणजे तुम्हाला पण आवडतात काय। मित्रांनो, तुम्हाला जर आंबे खायला आवडत असणार तर तुम्ही म्हणणार అవును నాకు కూడా ఇష్టం,
आवुनु नाकुकुडा इष्टम. मित्रांनो आवुनु म्हणजे हो, नाकुकुडा म्हणजे मला किंवा मला पण आवडतात म्हणजे इष्टम. याला पूर्ण वाक्यात म्हणतात मित्रांनो आवुनु नाकुकुडा इष्टम म्हणजे मला पण आवडतात. आवुनु नाकुकुडा इष्टम म्हणजे मला पण आवडतात. तर मित्रांनो समोरचा व्यक्ती म्हणणार की जेवण कसं आहे, जेवण कसं आहे. तुम्ही जिथे जेवण करता तो समोरचा व्यक्ती तुम्हाला म्हणणार की जेवण कसं आहे. याला तेलुगूमध्ये म्हणतात आहारम एला उंदी किंवा भोजनम एला उंदी. आहारम एला उंदी किंवा भोजनम एला उंदी म्हणजे जेवण कसं आहे. आहारम एला उंदी किंवा भोजन कसं आहे याला तेलुगूमध्ये म्हणतात आहारम एला उंदी म्हणजे जेवण कसं आहे किंवा जेवण कसं आहे याला तेलुगूमध्ये पुन्हा म्हणतात भोजनम एला उंदी. भोजनम एला उंदी. तर मित्रांनो जर तुम्हाला जर जेवण जर आवडलं असणार तर तुम्ही म्हणणार इदी छाला रुचिकरమైనది. इदी छाला रुचिकरమైనది म्हणजे हे खूप स्वादिष्ट आहे किंवा जेवण खूप स्वादिष्ट होतं याला तेलुगूमध्ये म्हणतात इदी छाला रुचिकरమైనది किंवा आहारम छाला रुचिकरమైనది म्हणजे जेवण खूप स्वादिष्ट होतं. तर मित्रांनो समोरचा व्यक्ती म्हणणार स्वादिष्ट होतं म्हणल्यावर तुम्हाला पुन्हा काही पाहिजे का. इंका एमी कावाला. पुन्हा काही पाहिजे का. इंका एमी कावाला म्हणजे पुन्हा काही पाहिजे का. मित्रांनो तुम्हाला फक्त पाणी पाहिजे असणार तर तुम्ही म्हणणार की नाकू मंचनीर कावाली. नाकू मंचनीर कावाली. तुम्हाला समोरचा व्यक्ती म्हणत आहे की तुम्हाला काही पाहिजे का, पण तुम्हाला काहीच नाही पाहिजे असणार फक्त पाणी पाहिजे असणार तर तुम्ही म्हणणार नाकू मंचनीर कावाली म्हणजे मला पाणी पाहिजे. नाकू मंचनीर कावाली किंवा नाकू नीलू कावाली म्हणजे मला पाणी पाहिजे. आजच्यासाठी एवढंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आज आपण शिकलो की जेवण करताना तेलुगूमध्ये कसं बोलायचं. मला वाटतं एवढेच आपण प्रश्न जेवण केलं करताना विचारणार. तर अजून काही तुमचे प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये सांगा, म्हणजे त्या विषयावर मी तुमच्यासाठी व्हिडिओ नक्कीच बनवणार. సరే ఫ్రెండ్స్ ఈ రోజుకి అంతే. కొత్త వీడియోలో మళ్ళీ కలుద్దాం. म्हणजे ठीक आहे मित्रांनो आजच्यासाठी एवढंच. नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. మీకు व्हिडिओ नచ్చితే व्हिडिओ लाईक చేయండి. हे तर तुम्हाला सर्वांना आता माहिती झालं असणार. ठीक आहे मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.